आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। साल्हेर पायरपाडा धरणाकडे शासनाचे दुर्लक्ष, तात्काळ गाळ काढण्याची ग्रामस्थांची मागणी। साल्हेर परिसरातील पायरपाडा धरणामध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असून धरणाची पाणी साठवण क्षमता कमी होत चालली आहे। यामुळे परिसरातील शेती, पिण्याचे पाणी तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। धरणातील गाळ काढण्यासाठी गावातील नागरिकांनी अनेक वेळा शासनाकडे तसेच संबंधित विभागाकडे मागणी केली आहे। ग्रामस्थांनी माननीय आमदार, खासदार, पंचायत समिती तसेच प्रशासनाकडे निवेदने देऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची ठोस दखल घेतली गेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। एकीकडे परिसरातील रस्त्यांची कामे मागील 3 ते 4 वर्षांपासून अत्यंत संथ गतीने सुरू असून अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत। त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। याबाबत संबंधित अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष दिले नाही तर विकास कामे अशीच रखडत राहतील आणि मागासवर्गीय आदिवासी भागाचा विकास नेमका कसा होणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे। सध्या उन्हाळ्याचा शेवटचा टप्पा सुरू असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी धरणातील गाळ काढण्याचे काम हाती घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। एकदा पावसाळा सुरू झाल्यानंतर धरणात पाणी साचल्यामुळे गाळ काढण्याचे काम करणे कठीण होणार आहे। त्यामुळे प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देऊन गाळ काढण्याचे काम सुरू करावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे। धरणातील गाळ काढल्यास पाणीसाठा वाढेल आणि परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल। शासनाने याकडे दुर्लक्ष न करता तातडीने निधी उपलब्ध करून काम सुरू करावे, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली। आता प्रशासन, लोकप्रतिनिधी या मागणीची कितपत दखल घेतात याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक अशोक शिंदे।